Hello, good morning, everybody. Welcome to the day 8, 9. I hope 8, 9. Okay. So, welcome. So, let's start with the regular activity. Everybody sit, relax. Everyone, please sit, relax, and close your eyes. Take a deep breath. 3 वेळा श्वास घ्यायचा आहे आपल्याला. Take a deep breath first. In आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. Out. One more time. Take a deep breath in. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. Out. And the last time, take a deep breath. दोन्ही हात वर करायचे आहे. Take a deep breath in. आणि बाहेर सोडायचं आहे. And say with 100% emotion, today is the best day of my life. Good. Awesome. Thank you so much, everybody. Thank you so much joining. Thank you so much for joining. Okay. Take your pen and take your paper and write gratitude for 3 people in your life. 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे, धन्यवाद लिहायचं आहे. अँड ऑल्सो राईट अ गोल फॉर दिस 28 days प्रोग्राम. व्हॉट इज युअर गोल? राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर 3 people. आयुष्यातल्या 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. कुणाला तुम्ही थँक्यू म्हणू इच्छिता विथ द हार्ट. ओके. राईट ग्रॅटिट्यूड एव्हरीबडी. गुड. सर्वांनी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. अँड राईट युअर गोल फॉर नेक्स्ट 28 days. These 28 days. Once you are done, just type done in the chat box. Once you are done, just type done in the chat box. Good. चलो. Done? Good. आज एक सुंदर मेडिटेशन आपण घेणार आहोत आणि त्या मेडिटेशनचं नाव मी त्याला दिलेलं आहे. ते एक नाव आहे, ते आहे रिलेशनशिप. ओके. जीवनामध्ये आपल्या नाते हे फार इम्पॉर्टंट असतात. इवन मला असं वाटते, इनफॅक्ट नात्यांमुळेच आपलं आयुष्य चालू आहे. बरोबर आहे? मग ते नातं जवळचं असू द्या, मग ते नातं दूरचं असू द्या. प्रत्येक जे नातं आहे, ते नातं आपल्याला एक ऊर्जा देते, एक एनर्जी देते. आणि त्या ऊर्जेमुळे आणि त्या एनर्जीमुळे आपलं आयुष्य जे आहे, ते सुरू आहे.
कालच आपण डिस्कस केलं होतं की एखादं व्यक्ती जोपर्यंत आहे आपल्या लाईफमध्ये, तोपर्यंत कदाचित त्याची व्हॅल्यू नसते. त्याची व्हॅल्यू करत नाही आपण. त्याची व्हॅल्यू समजत नाही आपल्याला. व्यक्ती, वस्तू, कुठलीही गोष्ट. पण जसं ती गोष्ट कमी होते. आता हा क्लास चालू आहे. एक्झाम्पल देत आहे मी फक्त. डोंट टेक इट अदरवाइज. अभी ये क्लास शुरू है. सुबह 6 बजे लिंक आ रहा है, रात को 10 बजे लिंक आ रहा है, मैसेज आ रहे हैं. अभी कुछ लोग जॉइन नहीं करेंगे आणि 28 दिवस झाले, की मग विचारतील, "सर पुन्हा कधी आहे प्रोग्राम?" "सर आता असला की मी नक्की जॉइन करीन सर." "अरे सर मी मिस केलं तेव्हा." जब वो चीज़ होती है ना, तब वैल्यू नहीं होता उस चीज़ का, और जैसे वो चीज़ निकल जाती है, फिर हम वैल्यू करते हैं. ये इंसान का क्या है? स्वभाव है. म्हणून आजचा जो विषय घेतलेला आहे, आजचं जे मेडिटेशनचा टॉपिक आहे, आपण जरी याला मेडिटेशन म्हणत असू, इट इज नॉट अ मेडिटेशन फॉर मी. इट्स अ प्रोसेसेस फॉर मी विच आर कल्टिवेटिंग आवर सबकॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस बिलीफ्स. कारण आपलं जे संपूर्ण आयुष्य चालू आहे, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या बेसिसवर चालू आहे. सो वेन यू चेंज द पॅटर्न ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, यू चेंज युअर लाईफ. सिम्पल. सो नातेसंबंध हे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये खूप जास्त ऊर्जा देतात आणि त्याच्यामुळे आपण पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. म्हणून आजचं जे विशेष प्रोसेस आहे ती फक्त कशासाठी आहे? नातेसंबंधांसाठी आहे. ठीक आहे? ओके. सो आजचं हीलिंग म्हणू आपण. आजचं जे हीलिंग आहे ते आपण नातेसंबंधाला हील करणार आहोत. आणि हे नातेसंबंधांमध्ये जर का काही ब्लॉकेजेस असले, कळत नकळत तयार झालेले ब्लॉकेजेस, कळत नकळत तयार झालेले ब्लॉकेजेस. एखादी छोटी गोष्ट घडते आणि त्या छोट्या गोष्टीचा विचार अनेकदा जेव्हा केला जातो, तेव्हा त्या छोट्या गोष्टीचा जे प्रभाव आहे तो सुद्धा फार मोठा होतो. आणि त्यामुळे कळत नकळत काय होते, नात्यांमध्ये अडचणी यायला सुरुवात होतात. मग नात्यांमधील ओलावा कमी होतो, प्रेम कमी होतं आणि मग ते फक्त चालू आहे बस. मग ते फक्त चालू राहते. कारण आता समाजाच्या बंधनात आपण बनलेलो आहोत आणि किंवा मग बरेच वर्ष झाले, है ना? जसं एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला डेली लाईफमधलं. ओके. डेली लाईफमधलं उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या दुकानदाराकडे, एखाद्या शॉपकीपरकडे बरेच वर्ष आपण जातो आणि त्याच्याकडूनच एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपण विकत घेतो. बरोबर? बरेच वर्ष जातो. मग कधी-कधी तो एखाद्या वेळेस कमी जास्त किंवा खराबही वस्तू दिली त्याने तर आपण घेऊन घेतो. का बरं? आपण काय म्हणतो? "नहीं अभी इतने साल के संबंध है, खराब थोडी कर सकते हैं." असं असते. सो नात्यांमध्येही असंच राहते. मग कधी ॲडजस्टमेंट, मग कधी काही, कधी काही. माझ्याकडे एक केस आली होती. आजोबा होते एक, जवळ-जवळ आजोबाच होते ते. त्यांचं वय 55-60च्या आसपास असेल. 55चं तर असेलच. आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली, आय वॉज शॉक, टोटली शॉक. ते म्हणे, "पिछले 14 साल से मैं मेरे वाइफ से." आम्ही दोघं एकमेकांशी बोलत नाही 14 वर्षापासून. 14 वर्षापासून. मग मी म्हटलं, "कसं काय चालते तुमचा व्यवहार?" म्हणजे जे घरातल्या गोष्टी. उसको समझ जाता है बोले सर कि मैं घर पे आया कि अभी खाना देना है, वो दे देती है, मैं खा लेता हूँ. सो कुछ काही गोष्टी एवढ्या खतरनाक अंडरस्टँडिंग झाली त्यांचं, की आमचं बोलायचं काम नाही पडत म्हणे आम्हाला एकमेकांशी. सो आमच्या ऑफलाईन प्रोग्राममध्ये एक ॲक्टिव्हिटी असते. रिलेशनशिपमध्ये आम्ही म्हणतो, की तुम्ही फोन उचला आणि तुमचा जो जवळचा व्यक्ती आहे त्याला फोन लावा आणि त्याला सांगा. कारण आपण सांगतच नाही ना. आपण सांगतच नाही. मनात खूप काही भरलेलं असते, पण आपण सांगतच नाही. तर आम्ही सांगतो, की तुम्ही एक काम करा, जवळचा जो व्यक्ती आहे, जो तुम्हाला वाटते,
की याला बरेच दिवस झाले काही सांगितले, त्याला सांगा. तर त्यावेळी त्या काकांनी, अंकल जे कोणी तुम्ही म्हणाल, 55-60 वर्षाचे होते ते. दुसऱ्या याच्यात म्हणजे हिंदी सायडर होते. तर त्यांनी फोन लावला त्यांच्या मिसेसला आणि ते म्हणे कि उन्होंने मुझे सर सामने से पूछा, क्या हुआ, आपकी तबीयत ठीक है ना? मी त्यांना जेव्हा म्हंटलं, म्हणे सर आपने बोला बोले आई लव यू बोलने का, तो मैंने बोला बोले उनको कि आप मेरे लाइफ में बहुत इंपॉर्टेंट हो, थैंक यू सो मच. आणि उन्होंने मुझे सामने से, वो तो कुछ बोला नहीं, बोले थैंक यू वगैरह, उन्होंने बोला बोले कि आपकी तबीयत ठीक है क्या, कहाँ पे हो आप, कौन से प्रोग्राम में गए, राईट. सो एवढं शॉकिंग होऊन जाते आपल्यासाठी कधी कधी, एवढं ॲबनॉर्मल झालेल्या आहे गोष्टी, क्योंकि उसका त्याची सवयच नाही आहे, आदत ही नहीं है हमें. सो वो आदत अभी करनी पडेगी, धीरे धीरे हो रही है. ओके. चला, तर मग आपण आता त्याच्यासाठी सज्ज होणार आहोत. एव्हरीबडी प्लीज सीट रिलॅक्स, पाठीचा कणा टाईट, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, बॉडीला रिलॅक्स ठेवायचं आहे. ओके. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. डोळे बंद करायचे आहेत. आणि 6 वाजता आपला क्लास असतो, 6:15ला नाही, 6:10ला नाही, बरं का. सो प्लीज जॉइन ऑन द टाइम, टाइम के साथ शुरू करो. ठीक है जी, आराम से बैठ जाओ, आंखों को बंद कर लो, लंबी और गहरी सांस लो. आणि लंबी और गहरी सांस लेना है. लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. फोकस ऑन युअर ब्रेथ. छान सुंदर एक रिलॅक्सिंग म्युझिक्स तुम्हाला ऐकायला येईल. जस्ट लिसन टू दॅट म्युझिक अँड फोकस ऑन माय वर्ड्स. हळूहळू आपल्या सहस्त्रार चक्र म्हणजेच डोक्यापासून आपल्या शरीराला रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स, सगळ्यात पहिले डोक्याचा भाग रिलॅक्स करायचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं. डोक्याचा भाग रिलॅक्स करायचा आहे. हळूहळू आपले खांद्याचा भाग रिलॅक्स करायचा आहे. हळूहळू आपली संपूर्ण बॉडी पायापर्यंत शिथिल सोडायची आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी माझ्या संपूर्ण शरीराला रिलॅक्स 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 करत आहे. मी माझ्या संपूर्ण शरीराला रिलॅक्स 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 करत आहे. ज्यांना जास्त वेळ बसता येत नाही ते झोपून सुद्धा ही प्रक्रिया करू शकतात. सो बी रिलॅक्स. श्वास जो आहे तो खोल घेण्याचा प्रयत्न करा. डीप ब्रीदिंग, जास्तीत जास्त श्वास खोल घेण्याचा प्रयत्न करा. इन नाकाद्वारे आतमध्ये आणि हळू 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 त्याला बाहेर सोडायचं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर अधिक जास्त हलकं होत आहे अशी कल्पना करायची आहे. इमॅजिन की आपलं जे शरीर आहे ते अधिक 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 जास्त रिलॅक्स होत आहे, हलकं होत आहे. जस्ट इमॅजिन इट अँड स्लोली स्लोली टेक अ डीप ब्रेथ और धीरे से उसे बाहर छोड़ना है. कल्पना करायची आहे, इमॅजिन करायचं आहे, आपल्या डोक्यावरून एक गोल्डन प्रकाश, एक सोनेरी प्रकाश आपल्या शरीरामध्ये उतरत आहे. एक सोनेरी रंगाचा प्रकाश अगदी मऊ आणि स्लोली आपल्या शरीरामध्ये उतरत आहे. हा प्रकाश थोडासा उबदार आहे आणि तो आपल्या शरीरामध्ये शांती आणि प्रेम भरत आहे. अधिक अधिक शांती आणि अधिक प्रेम तो आपल्या शरीरामध्ये भरत आहे. अगदी आपल्या डोक्यापासून
तर पायापर्यंत त्या प्रकाशाला अनुभव करायचा आहे. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, अनुभव करा, एक्सपिरियन्स करा. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये तो सोनेरी प्रकाश, त्याला फील करा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे घेऊन यायचं आहे. आपल्या हृदयाचे ठोके त्याला फील करा. आपल्या हृदयाच्या ठोक्यांना फील करा. अगदी शांतपणे त्या हृदयाच्या ठोक्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा आणि इमॅजिन करा की प्रत्येक ठोक्यासोबत जेवढ्या वेळा आपलं हृदय जेवढ्या वेळा आपल्या हृदयाचे ठोके चालू आहेत तेवढ्या वेळा ते आपल्या शरीरामध्ये एक सोनेरी प्रकाश सोडत आहे. आपलं हृदय आपल्या शरीरामध्ये एक सोनेरी प्रकाश सोडत आहे. आता मनात माझ्या मागे हळूहळू म्हणायचं आहे, मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी आपलं नातं स्ट्रॉंग करणे, स्वतःशी आपलं नातं चांगलं करणे. जेव्हा आपण स्वतःशी एक चांगलं नातं बनवू तेव्हा आपोआप आपण बाहेरच्या लोकांशी एक चांगलं नातं बनवू. म्हणून माझ्या मागे म्हणायचं आहे, मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो, स्वीकारते. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. मी स्वतःवर प्रेम करतो. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर प्रेम करतो. आय लव्ह माय सेल्फ. माझ्या सर्व चुका मी माफ करतो. मी शांत आहे. मी प्रेम आहे. मी शांत आहे. मी प्रेम आहे. माझ्या सर्व चुका मी माफ करतो. बऱ्याचदा आयुष्यामध्ये चुकून झालेल्या काही चुकांसाठी माणूस स्वतःला नेहमी दोषी ठरवत असतो. पण त्यावेळी झालेली ती चूक, त्यावेळी समोर आलेला तो प्रसंग कदाचित ती आपली चूक नव्हती किंवा आपली चूक त्याच्यामध्ये नाही आहे. त्यावेळीची परिस्थिती तशी असेल कदाचित. त्यामुळे स्वतःला त्या दोषी भूमिकेतून बाहेर काढायचं आहे, स्वतःला माफ करायचं आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये प्रेमाचा अनुभव करायचा आहे. फील दॅट लव्ह. त्यानंतर आपल्या आई वडिलांसोबत असलेलं नातं आपल्याला हील करायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की आपले आई वडील आपल्या समोर उभे आहेत. कल्पना करायची आहे त्यांच्या हृदयातून एक प्रकाश बाहेर निघत आहे आणि तो प्रकाश थेट डायरेक्ट तुमच्या हृदयापर्यंत येत आहे आणि तो जोडला जात आहे. आणि मनातल्या मनात अगदी प्रेमाने, विथ फुल ऑफ लव्ह, तुम्हाला म्हणायचं आहे, आई वडील, आई बाबा, मम्मी पप्पा, तुम्ही जसे आहात मी तुम्हाला तसं स्वीकारतो. जर काही दुखावलं असेल मी चुकून तुम्हाला, तर मला माफ करा. तुमच्याकडून कधी मी दुखावला गेलो असेल तर मी सुद्धा मनातून तुम्हाला माफ करतो. तुम्हीही मला माफ करा. त्या दोघांना एक प्रेमाचा प्रकाश तुमच्याकडून पाठवा, इमॅजिनरी, आणि त्या दोघांना प्रेमाचा प्रकाश द्या. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर का जोडीदार असेल, पार्टनर असेल, लाईफ पार्टनर, सुंदर शब्द आहे लाईफ पार्टनर, म्हणजे जो व्यक्ती आयुष्यासाठी तुमचा जोडीदार झालेला आहे, आयुष्यासाठी तुमचा पार्टनर झालेला आहे. किंवा तुमच्या पास्टमध्ये एखादा
प्रेम संबंध असेल, आज तो नसेल. कोणीही असा व्यक्ती ज्याला तुम्ही त्या पार्टनरच्या भूमिकेमध्ये बघता किंवा बघत होते, आता कदाचित ते नसतील तुमच्या लाईफमध्ये. सो त्यांच्याशी जोडलेल्या सगळ्या भावना आठवा, त्या व्यक्तीला आठवा, त्या व्यक्तीचा चेहरा आठवा. आपल्या नात्यात जे काही दुखावलं आहे, जे काही त्रास झालेला आहे, त्याला मी सोडून देतो असं म्हणायचं आहे. आपल्या नात्यामध्ये जे काही चुकीचं झालं असेल, दुखावलं गेलं असेल एकमेकांना, त्या गोष्टीला मी फॉरगिव्ह करतो, मी सोडून देतो. मी तुला माफ करतो आणि मी स्वतःलाही माफ करतो. मी तुला माफ करतो आणि स्वतःलाही माफ करतो असं म्हणायचं आहे. तूही मला माफ कर. आपल्या नात्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आता त्या सोनेरी प्रकाशात बदलून टाकायची आहे. ती बदलत आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या हृदयातून इमॅजिनेशन करायचं आहे, कल्पना करायची आहे की एक गुलाबी रंगाचा प्रकाश तुमच्या हृदयातून त्यांच्या हृदयाकडे आणि त्यांच्या हृदयातून तुमच्या हृदयाकडे वाहत आहे आणि तो अविरत वाहत आहे. जस्ट फील इट. आपल्या कुटुंबाचे भाग असलेले आपले मित्रमैत्रीण, आपलं संपूर्ण कुटुंब, त्या सर्वांना आठवायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे की ते सर्व लोक तुमच्या भोवती गोल उभे आहेत. तुम्ही मधात आहात आणि तुमचं सर्व कुटुंब तुमच्या आसपास उभं आहे, गोल उभं आहे. त्यांच्याकडे प्रेमाने बघा. सी देम विथ द फुल ऑफ लव्ह. आणि आपल्या नात्यांमध्ये जे काही स्ट्रेस, ताण, दुःख जे काही असेल, कुणाबद्दल काही राग असेल, तो मी आत्ताच सोडून देतो असं म्हणायचं आहे. माझ्या नात्यात असलेला प्रत्येक ताण, दुःख, राग ते मी आत्ता सोडून देतो आणि मी सर्वांना माफ करतो. आणि तुम्हीही मला माफ करा. मी सर्वांना माफ करतो आणि तुम्हीही मला माफ करा. आपल्या या नात्यांमध्ये आता प्रेम, समज आणि शांतता आहे. आपल्या या नात्यांमध्ये आज प्रेम, समज आणि शांतता आहे. सर्वांना तो प्रकाश पाठवा, तो गोल्डन प्रकाश सर्वांना पाठवा. सर्वांचे आशीर्वाद तुम्ही घ्या आणि मनातल्या मनात म्हणा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक तो व्यक्ती, नातं हे फक्त घरात किंवा बाहेर नाही, नातं हे प्रत्येक ठिकाणी आहे. तर तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक तो व्यक्ती, जो व्यक्ती आत्तापर्यंत संपर्कात आला असेल किंवा इथून पुढं संपर्कात येणारा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आता एकदा आपल्याला हिलिंग करायचं आहे. कल्पना करा की या पृथ्वीवरचे सगळे लोक, प्रत्येक व्यक्ती, या मीटिंगमध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती, या पृथ्वीवर असलेला प्रत्येक व्यक्ती एका प्रकाशाने जोडलेला आहे आणि तो प्रकाश आहे तो गोल्डन प्रकाश. आणि तो प्रकाश तुमच्या हृदयातून वाहत आहे. आणि जस्ट इमॅजिन की तो प्रकाश संपूर्ण जगामध्ये हळूहळू हळूहळू संपूर्ण जगामध्ये जात आहे आणि त्याचा सोर्स तुम्ही आहात. यू आर द सोर्स ऑफ दॅट गोल्डन लाईट. आणि मनात 3 वाक्य म्हणायचे आहे. मी सर्वांना माफ करतो. सर्व मला माफ करतात. आणि माझी सर्व नाती ही प्रेमाने भरलेली आहेत, मायेने आणि करुणेने भरलेली आहेत. दोन्ही हात जोडायचे आहेत. आपल्या आराध्य दैवताला, आपल्या ईश्वराला धन्यवाद म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. खूप 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 आभारी आहे आजच्या दिवसाबद्दल असं म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूहळू मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष हळूहळू आपल्या श्वासाकडे घेऊन यायचं आहे. स्लोली स्लोली आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष घेऊन यायचं आहे. धीरे धीरे हातापायाची हालचाल करायची आहे.
आपल्या बोटांची हालचाल करायची आहे. स्लोली स्लोली व्हेन यू आर रेडी, रब योर हैंड्स. दोनों हाथों को रब करना है, रब योर हैंड्स. व्हेरी गुड. और धीरे धीरे से आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या संपूर्ण बॉडीवरून ते हात फिरवायचे आहे आणि स्लोली स्लोली कम बॅक एव्हरीवन. वेलकम, वेलकम, वेलकम. Okay, welcome everybody. So, whatever practices you are doing in this morning or evening session, I request you to continue all those practices. Okay, ji? Okay, so welcome. And the last activity of today, then we have छोटे मोठे एक दोन क्वेश्चन आणि मग आपण थांबू. ठीक आहे, काही प्रश्न आपण घेऊ आणि नंतर आपण थांबू. सो कपालभाती नावाचा एक प्राणायाम आपण रोज करतो. जो प्राणायाम आपल्याला हेल्प करतो आहे आपल्यामधील एनर्जी वाढवण्यासाठी, आपला मणिपूर चक्र बॅलन्स करण्यासाठी. ओके, सो तो प्राणायाम आपण करू. एकच प्राणायाम आपण करत आहोत फॉर 28 days. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा करायचे असतील क्लासच्या नंतर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, सो बट आय एम सजेस्टिंग दॅट वन प्राणायाम ओनली. ओके, सो आपण 100 पर्यंत आलो होतो, 100 स्ट्रोक पर्यंत. त्यालाच कंटिन्यू करू आपण अजून 2-3 दिवस हा आठवडा. ओके, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण 120 और 130वर जाऊ. ठीक आहे जी, चलो लेट्स डू इट वन्स. आणि हा प्राणायाम झाल्यानंतर मग काही आपण प्रश्न उत्तर घेऊ 5-10 मिनिटाची, 5-1 मिनिटाची, आणि त्यानंतर आपण थांबूया. ओके जी, चलो. काहीतरी घेऊन यायचं आहे तुम्हाला आज संध्याकाळच्या क्लासमध्ये, तर ते मी रात्री विसरलो होतो, तर ते मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय आणायचं आहे. ओके, आज नाही तर उद्या, उद्याच्या क्लासमध्ये. तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देईल जाण्याच्या आधी, आणि मग आपण क्लास थांबवू. ठीक है जी, रेडी? चलो, सो प्राणायाम करते हैं एक बार. कपालभाती 100 स्ट्रोक, 100 स्ट्रोक. ओके, रेडी? ज्यांना नाही जमत त्यांनी जबरदस्ती करायचं नाही, जेवढं जमते तेवढं करायचं, मधात थांबून जायचं जर तुम्हाला असं वाटलं की मी नाही करू शकत. ओके, डोंट पुश युअर सेल्फ टू मच. थोडंसं पुश करणं ठीक आहे, पण अति जास्तही पुश नका करू. बी प्रॅक्टिकल. ठीक आहे जी, चलो. टेक अ डीप ब्रेथ. Okay, once you are done, just type done in the chat box, everybody. Okay, so welcome जी, welcome, welcome. Okay, so now काही गोष्टी तुम्ही आज उद्यामध्ये सोबत आणून घ्या, विकत आणून घ्या. एक पिवळ्या कलरचा कागद घेऊन या मोठा मार्केटमधून. ठीक आहे, त्याला पेपर असतो तसा पेपर मिळतो. कोणालाही ड्रॉइंग पेपर मागून घ्या तुम्ही दुकानामध्ये जाऊन. येल्लो कलरचा पेपर घेऊन या एक सोबत. तो सोबत ठेवा, आज उद्या कधीतरी ॲक्टिव्हिटी होईल. ठीक आहे, आणि रेड कलर पेन. पेन म्हटल्यापेक्षा स्केच पेन. ओके, स्केच पेन मिळतात, ते तुम्ही घेऊन या. ओके, सो त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे, विजन बोर्ड ॲक्टिव्हिटी, ती आज नाही तर उद्या कधीतरी होईल.
त्याच्याबद्दल आम्ही ग्रुपमध्ये पण माहिती टाकू. ओके. येलो कलर पेपर आणा बस. बाकी तुम्ही कोणताही आणा. ठीक है जी. ओके. सो वो लेके आना. और रेड कलर का स्केच पेन लेके आना. आणि जर का बस एवढंच आणा सध्या तरी. ठीक आहे. सो आपण एक ॲक्टिव्हिटी करू. आज करू किंवा उद्या करू, मला नाही माहीत कधी करू आपण. पण बी रेडी विथ दॅट. त्यामुळे कसं आहे की असं नका करू की मी ॲक्टिव्हिटी घेईल आणि तुमच्याकडे ते नसेल. त्यामुळे आणून ठेवून द्या ते घरी आजच. आज उद्यामध्ये जेव्हाही तुम्हाला जमेल. ठीक आहे. चलो. ओके. एनी क्वेश्चंस, एनी डाउट? सब ठीक चल रहा है? ओके. यू आर इनवाइटिंग योर फ्रेंड्स एवरी डे? यस, नो? इनवाइट कर रहे हो अपने फ्रेंड्स को? दोस्तों को इनवाइट कर रहे हो की नहीं कर रहे हो? गुड. सो आपल्या यूट्यूब चॅनलवर हे सगळे सेशन्स लाईव्ह आहेत. ओके. लाईव्ह म्हणजे लाईव्ह नाही आहेत, आपण तिकडे अपलोड करत आहोत रोज. त्यामुळे त्या ते जे व्हिडिओज आहेत, यूट्यूबचे व्हिडिओज जर का तुम्ही मिस करत असाल तर यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता, एखादं काही मिस केलं तुम्ही तर. दुसरी गोष्ट, जो कोणता व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत आहात त्याच्या खाली कमेंट अवश्य करा, नक्की करा. आपल्या चॅनलची लिंक आलेली आहे चॅटबॉक्समध्ये. त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, ज्यांना गरज आहे. त्यांच्यापर्यंत हे जाण्यासाठी फार गरजेचं आहे की आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणे. तर ते अल्गोरिदम अधिकाधिक लोकांपर्यंत त्या व्हिडिओजला घेऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या गोष्टी जातील, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये फरक पडेल, काहीतरी बदल होईल आणि त्याचं क्रेडिट आपल्याला कळत नकळतपणे मिळेल. ओके. ठीक है. सो जब आप दुनिया की हेल्प करते हो तो भगवान आपकी हेल्प करते हैं. ठीक है. ये सिंपल बात है जी. सो त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय कराल, तुम्ही ह्या लिंक्स, हे व्हिडिओज, ह्या गोष्टी फॉरवर्ड करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट्स नक्की करा. ठीक आहे. ओके. 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 व्हेरी गुड, व्हेरी गुड. जिशा मॅडम म्हणतात, आमच्या नातेवाईकांनी गाडी घेतली होती, त्याचं लोन माझ्या नावावर होतं. 5 महिने झाले मला पैसे देत नव्हते आणि काल कंटाळून मी मागणे सोडले, तर ते काल 40,000 रुपये त्यांनी आणून दिले स्वतः. गुड. सो वेन यू चेंज युअर इंटरनल एनर्जी, सर्वांनी लक्षात घ्या, वेन यू चेंज युअर इंटरनल एनर्जी, आउटर थिंग्स ऑटोमॅटिकली चेंज फॉर यू. ऑटोमॅटिकली. ओके. सो त्याला माझे जे मेंटर आहे, माझे जे गुरु आहे, ते म्हणतात की इट इज अ शिफ्टिंग ऑफ युअर आयडेंटिटी. वन्स यू शिफ्ट युअर आयडेंटिटी, एव्हरीथिंग शिफ्ट्स फॉर यू. ओके. समजा माझं नाव एक्स, एक्स माझं नाव आहे, XYZ जे काही आपलं नाव आहे. आपण स्वतःला कसं बघतो ते फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याची एक आयडेंटिटी आपल्या डोक्यामध्ये आहे. त्या आयडेंटिटीला जसं आपण बदलू, सो बाहर की हर चीज बदल जाएगी. ओके. एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, तो नेहमी काय म्हणतो, हा मी डॉक्टर आहे. त्याची आयडेंटिटी काय झालेली आहे? डॉक्टर ही त्याची आयडेंटिटी झालेली आहे. पण जी आयडेंटिटी आपली असते, फार महत्त्वाचा विषय सांगत आहे मी शेवटी जाता जाता. अचानक आता मॅडमनी सांगितलं म्हणून निघत आहे माझ्याकडून तो विषय. पण लक्ष देऊन ऐका. एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो डॉक्टरची. एखादा व्यक्ती ॲडव्होकेट आहे, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले ॲडव्होकेटची प्रॅक्टिस करतो. सो आपली ती आयडेंटिटी फिक्स होऊन जाते आणि त्या आयडेंटिटीनुसार आपले बिलीफ्स पण फिक्स होऊन जातात, की मी हेच करू शकतो आणि मी हेच करू शकत नाही, असं. हे बिलीफ सुद्धा फिक्स होतात. पण जसं तुम्ही त्या आयडेंटिटीला तोडता, तो यू हॅव अ न्यू आयडेंटिटी. और न्यू आयडेंटिटी कॅन गिव्ह यू न्यू बिलीफ्स, नवीन विश्वास, नवीन गोष्टी करायच्या प्रेरणा ते नवीन आयडेंटिटी आपल्याला देते, है ना. माझे गुरुजी नेहमी सांगायचे की जिसके लाइफ में गोल है उसको तो पता है कि कहाँ जाना है, लेकिन जिसके लाइफ में गोल ही नहीं है त्याच्यासाठी ते सगळं काही ओपन आहे. एव्हरीथिंग इज ओपन. सो बऱ्याचदा चेंजिंग आयडेंटिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आपली स्वतःची आयडेंटिटी बदलणं हे सुद्धा फार गरजेचं असते. आपण घेऊन बसतो ना, मी आई, मी बाबा,
मी ढमकं, मी नवरा, मी बायको, हे काय आहे? हे आयडेंटिटी आहे. त्याला त्याला अडकले तुम्ही, त्याला पकडलं तुम्ही आता. मी सासू, अडकून गेले तुम्ही त्या आयडेंटिटीमध्ये. आता तुम्ही त्या सासू सारखंच बिहेव करता. अरे सगळ्यात पहिले तुम्ही एक माणूस आहे. चेंज युअर आइडेंटिटी टू चेंज युअर लाइफ. समझे बात को? नहीं समझे तो सोचो आज, ठीक है जी। थैंक यू सो मच जी। लव यू ऑल, टेक केयर, गॉड ब्लेस यू, हैव अ ग्रेट टाइम। टुडे इज द बेस्ट डे ऑफ आवर लाइफ। बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। नमो पार्वती पते, हर हर महादेव। थैंक यू सो मच, धन्यवाद, खूप खूप आभार।